तर त्याचवेळी दुसरीकडे अमेरिकेनं इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरती हल्ला केला। होर्मुझच्या सामुद्री धुनीजवळच्या क्षेपणास्त्र तळांवरती हा हल्ला करण्यात आला। 2268 किलो वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव करण्यात आला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती बघूया। GBU-57AB मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर म्हणजेच बंकर बस्टर बॉम्ब हा होता। बंकर बस्टर बॉम्ब सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब असतो। जीपीएसचा वापर करून हा बॉम्ब लक्ष्यावर अचूक मारा करतो। अमेरिकेकडून 2268 किलोच्या बॉम्बचा इराणी क्षेपणास्त्र तळावरती मारा करण्यात आला। इराणच्या क्षेपणास्त्र तळावरच्या जमिनीखालचे बंकर्स शक्तिशाली बॉम्बच्या माध्यमातून फोडण्यात आले। जमिनीखालील बंकर्स फोडण्याकरता हा बंकर बस्टर बॉम्ब वापरला जातो। एका बंकर बस्टर बॉम्बची किंमत तब्बल $2,88,000 आहे। गेल्या वर्षी अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळावरती 30,000 पाऊंडाच्या बॉम्बचा मारा केला होता।